नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टीच्या संदर्भात असणारे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व व्याप्ती याविषयी माहिती घेणार आहोत। तर चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अध्ययनाच्या व्याख्या। अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते। अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल, अनुभवाच्या संभवणारे आवर्तनातील बदलास अध्ययन असे म्हणता येईल। क्रो आणि क्रोमध्ये सवयी ज्ञानवृत्ती यांचे संपादन म्हणजे अध्ययन होय। मग यांच्या मतानुसार अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तनातील सुधारणा होय। गेस्ट यांच्या मते अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय। वुडवर्थ यांच्या मते विविध प्रकारे विकास घडवून आणणारे अनुभव परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया म्हणजे अध्ययन होय। मर्फीच्या मते अवबोध व वर्तन यांच्यातील सुधारणा म्हणजे अध्ययन होय। सिलोक यांच्या मते अध्ययन म्हणजे अनुभव मिश्रित वर्तन होय। नॉर्मन एल्मन अध्ययन प्रक्रियेद्वारे आपल्या वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी घडून येणारे बदल। गिल्डफोर्ड यांच्या मते अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्यापन होय। गॅरेट अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते। तर अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आपण आता बघूयात। अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये आपणास पुढीलप्रमाणे सांगता येतील। अध्ययन हे हेतुक असते, उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही। दुसरं, अध्ययन हे नेमकी कृतीद्वारे घडत असते। तिसरं, अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे। चौथं, अध्ययन प्रक्रिया ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकविणाराच असतो। त्यानंतर आहे पाचवा, अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाची अपेक्षित बदल होतात। सहावं आहे, प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करीत असतो। सातवं, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते। आठवं, अध्ययनात व सरावाला खूप महत्त्व आहे, सरावाचे अध्ययन सुधारते। नववं, दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे विस्मरण होते। 10वं, अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे। 11, अध्ययनामुळे आकलन होते। 12, अध्ययनाचे एके ठिकाणी प्राप्त झालेले ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या ज्ञानात होऊ शकतो। 13वं, अध्ययनामुळे नवीन गोष्टींची धारणा होते। आता आपण बघणार आहोत अध्ययन वक्र म्हणजे काय। अध्ययन वक्राचे 5 भाग पडतात। पहिला आहे सुरुवातीचा टप्पा, दुसरा जलद गतीचा टप्पा किंवा मध्यंतरीचा प्रगती, तिसरा आहे प्रगती थांबण्याचा काळ किंवा पठारावस्था, अंतिम प्रगतीचा टप्पा आणि परिसीमा। हे अध्ययन वक्राच्या 5 टप्पे आहेत। पुढील भागात आपण याचे विश्लेषण बघूयात। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।